कुठं ठेवलंय ब्लाउजच सापडत नाही. वय पुढं वय. काय झालं? झोप उद्या घरात आज मला. कुठं चालले तुम्ही? आज मी घरात झोपणार आहे. का बरं? मग काय एका दिवशी काय मला उभारायला पडून देते का नाही? तिथं ये नका करू. काय होतील टेकणं बिकणं तिथं हो बाजूला वा. मला काय मा गले टेकडे चिटकेले का काय? मग तुला कौतिकच झालं आता एक नावाल परी. कौतिक झालं म्हणजे? चला पटापट मला आवरू द्या. दिवशी गरज आपल्याला मला काय मला आवरू द्या. हे आवरायचंय टाइम झालाय सायंकाळचा. चला बाहेर जा. आज तुला मी सांगतो आपलं लग्न झालं ना हा फक्त 1 महिनाभर घरात झोपेले बघा. तसं तो मा राग केलाय मला घरातच झोपून देत नाही. मग याचं काय कारण? याचं काय कारण? मावाला वास येतो का काय घराला? वासचा विषय नाहीये. तुम्ही येतात दारू पिऊन. मी थोडं साईडला झोपन. साईडला काही झोपू बिपू नका. तुम्ही वा बाहेर. मला पडू द्या. मला लय अरे लय थंडी वाजली बाहेर काय अडवणी करते? थंडी वाजली मी गोदड्या देते ना तुम्हाला. अरे ते कोतडी झोप येऊन देत नाही बाहेर. काही बोलू नका मला. तुम्ही काय करा हे गोदड्या घ्या आणि बाहेर पडत घ्या. चला 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 पटकन. आता तुझं सापडलं एक तर माझं ब्लाऊज पण केव्हाचा शोधत होते. आता तुझं भूत आहे ना. चला 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 पटकेशी. मला लय थकान होती. मला लय झोपत येते. चला लवकर. झोपलं तू झोप. तुम्ही जा बाहेर जा. मला झोपायचं. मी झोपतो घे झोपून पडून. वा पटकन. वाना 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 जा जा जा. झालाय टाइम तुमचा. आला निघा ना पटकन. मला पडू दे. सर का बरं तू वर झोप मी खाली झोपतो. अहो मला लय कसं तरी होतंय. झोपू द्या मला. जावा. हे बा हे सापडला बाय किती दिवस आपण पाहत होते मी. आता मला उद्या गावाला जायचं. हे लागेल मला. चला वा ना आता मला पडू द्या ना. बाई ग बाई ग. माझी पण झोपणार नाही तुमची पण झोपणार नाही. चला पटक्यान. तुला एक विषय सांगायचा होता का? काय? झोपलं सांगायचं होता. हा बोला. इथं झोपलं आता उभ्या कसं काय सांगते? झोपले सांगायचं होतं म्हणजे थोडा महत्वाचा विषय होता पण आता तुम्हाला बाहेर तगडी सुटली. काय कोणता मी महत्वाचा विषय होता पण आता तूच नाही मला जाऊ दे माता. हा बोला सांगा पटक्यान पटक्यान बोला. काय बोलायचं होतं? तुझ्या बहिणीला मागणं पाहिलं होतं. माझ्या बहिणी ना? बहिणीला. माझ्या बहिणीला का? इंजिनियर पोरगा. अच्छा कसं आहे? झोपू दे ना मला इकडे मग तुला सांगू. नाही चला मग बाहेर चला सकाळी बोलू आपण. पोरगा लय भारी. हा त्याचा फोटो दाखवला इकडे झोपलो बाहेर गेलो मग काय एकटं काय पाहून काय करू. पोरगा खरंच भारी. लय भारी. मग बसा 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 बसून बसून घ्या. आता नाही का तुम्ही नाही का झोपू नका. बसून घ्या आणि सांगा बसून कुठं ते का सांगते नाही. आता तुम्ही मला नाही का एकदम मस्त नाही मला असं नाही आवडत. असं खाली खाली पडल्या गप्पा मला पडल्या नाही. तुम्ही झोपून जाशाल. आणि कसं आहे मी पण आता थोडंसं माझी झोप उडाली. माझ्या बहिणीचा विषय घेतला तुम्ही म्हणल्यावर. म्हणजे माझ्या बहिणीची लय काळजी आहे तुम्हाला. काळजी करावं लागत. कसं आहे स्थळ कसं आहे चांगलं आहे का पोरगा? मासू तिला कराय कोणी असं म्हणजे लग्न करायचं दुसरं कोण करणार मासू? अहो काही लाज बीज आहे का तुम्हाला? माझ्याशिवाय कोण करणार आहे बुवा? मोठा आहे मी मेजर नाही. असं बोला ना. माझ्याशिवाय कोण करणार आहे म्हणे. मग तेच ना. हा असं बोलायचं. हा मग कसं आहे पोरगा? मला ना झोपले चालली. मला पहिले झोप. तुम्ही आता झोपू नका. माझ्या बहिणीचा विषय घेतलाय तुम्ही. झोप उडाली असं समजा. आता माझ्या बहिणीचं कसं आहे होऊन गेलं ना चांगलं जाईल. इकडे झोपला असतो एक झोप झाली का मग आज आणि सुरगापा केल्या असते आपण. परत तू नाहीच म्हणते. तुम्ही नाही का ते झोप उडाले सारखे झाले आता माझे बी. तुम्ही नाही का माझ्या बहिणीचा विषय घेतलाय तर माझ्या बहिणीचा विषय माझ्या चेहऱ्यावर येते का झोप? आता माझी झोप उडाली माझ्या बहिणीचा विषय घेतला म्हणून. तुम्ही कोणतं स्थळ आहे ते बोला लवकर पटापट. मला बाहेर काढलं का झोप येत नाही. घरात असते मला जांभळायचं. मग ते काय बघू चला त्या पोरला बोलून घेतो. कुठं आहे तो पोरगा राहायला? सातपूरला. सातपूरला आहे? इंजिनिअरिंग. हा इंजिनिअरिंग आहे. आगीन गाडीचं इंजिनियर तो का साधा सुद्धा नाही. हा मस्तेरी तयार करतो तो. मस्तेरी फिट करतो. लय हुशार. पेमेंट मस्त आहे त्याला. 1.5-2 लाख रुपये पेमेंट आहे. स्वतःचा बंगला आहे. मग पाय बा मग असं तर हा करून टाकू आपण. घे पडून चला आता बोलता बोलता. नाही आता नाही का मला झोप येते. तुम्ही जा बाहेर. चला मला झोपू द्या. चला पटकन. झोपला असतो ना आजचे दिवस. नाही अजून तुला लय विषय सांगायचे होते परत तू ऐकत नाही. आपण सकाळी बोलू. आतून कडे नको लावा का? नाही मला पाणी बिल लागलं तर मग मध्ये या लागत. हा ते कधी आले? आत्ताच आले दाजी. येतच होते. अच्छा काय करते आज? काय
हे ताईचा फोन आला होता ना. ताई तिकडे गेली मळ्यामध्ये. लय लवकर. हा मी तिकडे चालले तिला मला बोलावलं लवकर. हा का? चल ना मळ्यात जाऊ. इकडे काय गेली? पाणी बिनी घेते ना. अरे तिकडेच नेलं तिने सगळं जेवण खाऊन मळ्यातच नेलं ती म्हणा. हा का? लवकर या. मस्त लय मोठी किटली भरून नेली पाण्याची. हा का? चल मळ्यातच जायचं का? हा मग तिथे काय करते इकडे कोणीच नाही. आधीच लय थकले होते. नाही नाही मळा तर बाई ना आमचा. मी काय म्हणतो हा. काय होतं आता मळ्यात आहे ना तिचं सगळं लक्ष मळ्यामध्ये गेले. हा का? घरी थांबतच नाही अशी पण जाऊ दे काम करते ना. हा. कोणत्या मळ्यात आहे? या काय इकडं पुढे. हा का? चा मी काय म्हणतो तू असले महत्वाचं बोलायचं मला काहीतरी. माझ्याशी बोलू ना. काय बोलायचंय? हा काय? इकडे येतं खरी. बस इकडे बस. ती अवदस जर पाहिली ना. कोण आव त्याचा? हा एकच बस खाली बघ तू. जाऊन दे बघा पण तू आली ना माझं मन लय मोकळं मोकळं होतं. मोकळं मोकळं? हा का हो दाजी? यंदा लईच आंबे येणार आहे बरं का. दादीचेच आंबे जाम पडले तर त्या आंब्याला काय करते मर त्याला लाव काढी. तुमचे कोणते आंबे? आता काय करते. हा. लईच तुमचा चेहरा उतरेल दिसतो दाजी. लय दुखात आहे. फार दुखात आहे. मी फार दुखात. हा का? माझं एवढं नाही आबळा खाली कोणी दुखात मारत असं. खूप दुखात. हा का? मग बरं मी काय म्हणतो तुझी बहीण नाही हा. तिला काय समजून सांगता येते का नाही? बाई आता तिला काय सांगावा? हं? ती तर लई चांगली आहे हो. दिसायला तरी चांगली मग पण ती ना अशी का मला ना बोलून देणार नाही. कधी घरात झोपून देणार नाही. दिवस माळवला हा. तर फेकले माझे कपडे वाटेव. जवळजवळ लग्न झाले 1 महिनाभर झोपलो घरात. हा. तसं आता इतके दिवस झाले ना घरात मला इंटरेस्ट नाही परत. काय आहे बाहेरच्या बाहेर काय सांगता दाजी? नाही तुम्ही बाहेर झोपता काय रोज? रोज दिल्ली बाहेर झोप. हा. माझी बहीण घरातच झोपू देत नाही. नाही बा त्याच्याकरता आज मला मेवणी आली. का हो दाजी? मी एक विचारू का तुम्हाला? काय? राग नाही येणार ना? नाही मला काय राग बघ. ऐका ना. मग काय एक महिन्यात फक्त तुम्ही तिच्यावर राहिले काय? नंतर काहीच नाही? काहीच नाही. ये देवा. तरी म्हटलं तुम्हाला पोरं कानी होती. अगं आता मी मग ते स्वप्नातच राहतोय. हा का? बाकी काही नाही काही नाही काही नाही. आता तुमचे गेले मसनात. आता तू आई मेवणी तुला जर आली माहिती काय केऊ द्या तर येईन नाही तर बाकीचं काही. तर मला काय की येईल सांगा बरं. दाजी करता काही करताय बाय. तू तू काय करू शकत नाही का? अहो, मीच उपाशी मलाच पोरग भेटाना. मग तुला पोरग भेटाना मला बाई भेटाना. टाळमेळ आपला जुळतं मिळते यातच काय अडचण नाही. आहे ना? हां माय बहीण म्हणे फोन केला काल. म्हणे तुला ना नवरदेव पाहिलाय त्या दाजी. अरे नवरदेव कुठं आता एवढं का चालू चालू नवरदेव भेटत आहे. नवरदेव मी तुला पाहणार आहे पण आता सध्या नाही. का बरं? अजून 2-4 वर्ष जाऊन द्या. मग त्यापर्यंत आपली चांगली ओळख पाळख होऊन जाईल. मग मामानं बघता नवरदेव तुला पाहून देईन. अहो लवकर पा दाजी. म्हणजे एवढं तुला अडचण आहे का? मग आता वय होत चाललं ना. नाही तसं मी आहेच आहे मला आडानडीला. काय काळजी करायची नाही. तू जेव्हा म्हणशील ना तेव्हा दाजी उभाच आहे तुझ्या का आता. माय करता तर तुम्हाला उभंच राहावं लागल. नाही नाही तुला लय करावं लागल. ऐका ना माझ्या बहिणीला घ्यावं बोलून. नको का ती अवदास जर आली. काय म्हणता दाजी? अवदास आहे का माझी बहीण? अवदास बरी तिच्यापेक्षा अवदास झालं तरी एखाद्या दिवशी किंवा द्या येते पण हिला काही नाही. हा? काहीच नाही. तुम्ही लय त्रास देत असेल म्हणून ती तुम्हाला येऊन अगं नसेल. काही त्रास नाही. मग तिला कोणालाच मी त्रास देत नाही पण आता ती नाही मला जवळच येऊन देत नाही. नाही का? मग आता करता काय? तू तिला- पर्याय नाही ना. मग तिला सांग ना तू एखादं 2 काहीतरी सांग. मला दाजी इतका बोळा बाबडा आहे. ते तर आहे दाजी. जाऊ दे आता तू आलीच आहे ना. हा. मग कर जायचं काय उठ ठेव. आता काय तुमची उठ ठेव कर बरं. मग मेवणी कायला राहते. हो दाजी सोडा बरं. असं नाही दाजी मग तू 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 तुझ्या बहिणी म्हणे का तुझ्या दाजी बहिणी सोडा. असं नको रे. दाजी सोडा बरं. थांब ही बाई. ना थांब ना. दाजी इकडे थांबा आता माझ्या बहिणीलाच सांगते. ही बहिणी सारखी निघाली हो टाईट. काय झालं ग? काय झालं? कधी आली तू? बाई, काय झालं? सांगू ताई? हा? मी जर तू एवढी तुझ्याकडे घाबरली? काय काय झालं? तू वावरत होती ना? मी घरी होती या बाई. कामावरते. मी केव्हाची आले. दाजी म्हणते तुझी बहीण वावरत आहे. पण तू कधी आली? अर्धा तास झाला ना.
आणि मला तू आली काही बोलली पण नाही, फोन बी नाही, काय बोलायला चान्स पाहिजे. दाजीने मला इथंच धरलं म्हणे चल म्हणे ती बहीण वावरामध्ये. आणि दाजीन तर तुला वावरात घेऊन गेले वावरात नेलं तिथं बसलो. आणि कुठं आहे ते? ते येऊ राहिले मागून. काही बोलले का तुला? काय बाई तुला काय सांगू आता. हा. दाजी म्हणे ती अवदास आहे म्हणे, मला काहीच करू देत नाही म्हणे, मला नुसती बाहेर आतरून फेकते, बाहेर झोप म्हणती. आणि धरलं ना बाई मला. हा मी जशी पळत सुटलं तुझ्याकडेच आले बाई. बाई बाई त्यांनी असं करावं का बरं? ते पाय ते येऊ राहिले ते पाय. काय लहान लव हा? माणसाला तर भेजाच नाहीये. चल मला बाई म्हणे. घरात चल. बाई ताई हा तो नवरा चांगला नाही. पण तू जायचंच का बरं? मला वाटलं तू वावरात आहे म्हणून मी गेले. अगं मला तू एक लगे आवाज दिला असता मला ना पाणी घरात. पाज बाई, पाणी हा पाज चल. मला. त्या माणसाला येऊ दे आता, घरी दाखवतेच मी. बस बस घे पाणी घे. काय तू पण काय 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 इकडे या. काय चा बोलत होती इथं? बसा सरक ग तू बाजूला. काय चाललं होतं हे बोलणं तुमचं आलं? तुझी बहीण असं, तुझी बहीण तसं. आणि हिला आली होती ना, मग घरात घ्यायचं ना, घरात आणायचं ना तिला. पैमारी शेतात घेऊन जायची काय गरज? मला ती घरातच नाही म्हणे. एवढं खोटं बोलता तुम्ही? केव्हापासून खोटं बोलायला तू लागले? नाही का ठकीच्या घरी जाऊ म्हणून मी मला जाणार ती आहे. ठकी गेली चुल्यात. मग तुम्हाला काय गरज आहे का हिला घेऊन जायची? तिला मला पाल नेलता. मला पाय नाही का? मग तिला काय काय तुम्ही हात बी धरले? मग बाई तिच्या हा ना आले आवडलं दा. कोणतं? तुम्ही तिच्या आले आवडला म्हणती का? नाही ती तसं बोलती ना तसं नाही. आवडलं. ते मुंगी चढली होती मग हाता मग नाही बाई ताई म्हणे ती अवदासा घरी म्हणे. असं ठकी 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 ठकी. ठकी आवदासा घरी ग असं नाही. तुला बोलले. हा, हा. हा मला हा बोलले तुम्ही. म्हणे आता मला माहिती का तुझ्या घरातलं काय म्हणे आतरून बाहेर फेकती निम्या रात्री म्हणे माझ्या मला. असं बोलता तुम्ही? ते ना का फेकते माहिती का, मी लय गोर होतो ना, तिला झोप नाही म्हणून मला ती बाल- मला म्हणे आता ती नाही तर जाऊ दे ना, तुला 2-1 वर्ष नवर देऊ पाहिजे तुम्ही आता आहे ना लय लय आत्ती करू राहिले आता तुम्ही. लय काय? उभं राहिलं तुमचं आलं. बरं मी काय म्हणतो राम द्या आली माने 4 महिने आपल्याकडे. नको नको मी नाही राहत बाई. पण तिचं स्थळच्या विषयी बोलणं चालू होतं ना. स्थळ आहे म्हणे तुझ्या, मी बोलवलं तिला. काय काय नाही तुझ्या बहिणीला स्थळ आहे तर मी तात्काळ तिला बोलवलं. आणि कुशाल तुम्ही वावरात तिला घेऊन जावा का शेतात घेऊन जावा विषय का? तिला लय महत्वाचं सांगायचं होतं ना. तिला सांगायचं होतं का तुझ्या बहिणीला पोरसोर होत नाही ना, मग करतो मी बायको म्हणजे मग दोघी जण विचारून राहायचं ना. अहो काही जनाची नाही तर मनाची ठेवा जरा. आता किती दिवस झाले तुला होतं का पोरसोर? मग तुम्ही दुसऱ्याचं आई बाई गप बघ गप, तू रडू नको. मीच कराल तुझं लग्न कुठं नाही कुठं नाही तर चांगलं करून नाही, देईन. तिला लय सुखाट होईल मी. सुखाट ठेवल. अहो साली ती सालीचं म्हणे मी लग्न करून देतो चांगल्या ठिकाणी आणि तुम्ही डोळा ठेवता का? नाही चालेल मग आता काय लोकांच्या नाही बघ आपल्या घरात खाईन ना. काहीतरी वाटू द्या, काहीतरी असं हे वाटू द्या तुम्हाला. आपल्या घरात सुखात खाईन ना. काय आपल्या घरात सुखत खाईल ना? हा? काय काय पाहिलं का मला इथं खायला भेटत नाही, माझीच वनवन आहे इथं. आणि तुम्ही काय तिला ठेवशाल सुखात? तो बाहेर गोदडे फेकले ते आतून तर टाकून दे ना बाहेर मला. तशी माहिती एवढी चांगली होत. तुम्ही नाही का लांबच राहा. हा? माझ्या बहिणीच्या जवळ येऊ नका तुम्ही. नाही कुठं लांबच राहा तुम्ही. हे काय इकडे सारखं तू. बरं काय आणू तुला खायला? नका दाजी मला काही. आमलेट बिमलेट काय काहीच नका, पार्सल काय आणू? काहीच नका मला. पण तुम्हाला आहे ना, तिला कपडे घ्यायचे तुम्हाला ती साली हाय ना. जनाची नाही तर मनाची लाज वाटू दे. लाज. साली म्हणलं अर्धी बायको राहती हा? आधी का राहतो पण दाजीचा. तुमचा काही आहे का? तुम्ही खुशाल त्या पोरगीला शेतात घेऊन गेले. या बाई, तुला- हात बित धरले तिला मिठी पाणी पिऊन नाही दिलं. हा? मी काय तुला शेवटतो सुचना तुझ्या बहिणी द्यायचं सांगतो. मी आज घरात झोपताना नाही झोपून दिलं ना, मी उद्या दुसरी बायको करायला तयार आहे. मला ना माझ्या वीस टाकायला धनी पाहिजे मला का जा दुसरी बायको आणूनच दाखव आता. हा? आणूनच दाखव, बघू दे तुमच्या किती दम आहे. दम आहे ते. हा हा दम आहे ना, तर दाखवाच मला तुमच्या दम तुमचा. दोघीपेक्षाची बारी बायको आणि आम्ही दोघी बहिणी आहे ना, असे तुमच्या लवतड्या जोडू. हा ठेके जनावर मेला घेतो बायको करून तिला लय पोरवत. आम्ही दोघी बहिणी आता तुमच्या लवतड्या जोडू चांगल्या. लयच लयच माज आलेला वाटतोय मला. याला ना 4 दिवस घराच्या बाहेर काढ म्हणजे यांना कळेल. ठेके मला आटे त्या का दिवशी भाऊ, म्हणत क्या होती, होतंय? ठेके म्हणत होती मला नवरदेव पाय एखादा. मग पाहून द्या ना. तिला तरी एक पोर आहे ते. मग पाहून द्या. आणि आता दिवस जाईल मला 2 पोरं आहे ते राहतील. हा. तुमच्या काय मागा लागत? जावा आता बस झालं. तुम्ही लय कीर्तन केलंय. त्या पोरगीला तुम्ही जे नाही बोलायचं ते बोलून घेतले. जा ना तिच्यासाठी काय भाजी बिजी. मी काय म्हणतो तिला विचार ना पटत होता दाजी मला. काय बोलताय? मला कशाला पटन?
नाही, खरंच पटतो का तुला दाजी? नाही ग बाई. नाही ना? नाही लय पटत भारी तिला. लय भारी मग. तिला पटत नाहीये. तुम्ही रिकामे काम करू नका. आता माझी बहीण आली आहे, करू द्या मला काहीतरी तिला खायला. एवढी सुंदर माझी बहीण आणि तिला म्हणता अवदासा. मुद्दा म्हणत होतो. पाहिलं मुद्दा म्हणत होता. हा अवदासच म्हणतात ते मला. जेव्हा पाहिलं तेव्हा. चलताय जेवणाचं काय? जेवणा तुला दाब्यावरूनच इकडे पाहिजे आणि तू राय घरी हा जेव घाल काही गरज नाही. चालेल. चल ग आपण स्वयंपाक चल. करू. सोडा तिचा हात माझ्यासोबत. सोडा ना तिचा हात तुम्ही. आम्ही दाबे चालू अगं ताई सांग ना. दाबे चालू दाबे जेवायला. तुम्ही का बरं तिच्या मागे लागले हो? मोरल तिचा हात सोडा. हा हातानं कोण मरत असते. चल ग बाई चल. काय बावचळेपणा लावला. आता इथंच थांबा. एका दंडळी झोपला असतो ना. तुम्ही काय चाललंय हे? नाही कुठं जा. काय पटक्यान जा आणि भाजीला आणा. तिला विचारतो काय भाजी आवडत बाई तिची? वो तिला काय भाजी आवडत तुम्ही डोक्यात का पाणी बी नाही झालं का तुमच्या आल्या? जा लवकर वा. तिला आवडत नाही परत तिला सर्व आवडतं. खेकडे बिकडे आणा. तिला खेकडी आवडती. विचारू ना तिला काय आवडत. तिला खेकडी आवडती मी सांगितलं ना तुम्हाला. आणि मस्त जिलेबी बिलेबी आणा मस्त गोड. आणि मी शब्दावर विचारला तर काय आवडत नाही तर मग ती वचट खाती का नाही. तुम्ही नाटक करू राहिले का जास्त? हा काय लावलंय हे? अरे हा काय बावचळेपणा लावला तुम्ही? असं तर कधी वागत नव्हते तुम्ही. आता लयच वागणं बिघडवलं. तर काय वेगळं हा काय आता आहे ना आम्ही इथं थांबतच नाही. माझी बहीण आली आहे मी तिला घेती आणि निघते मी डायरेक्ट. ते तुला भारी काम ते तुला भारी काम घेऊन जाते माझी ते बहीण. तुला भारी काम तुम्ही पुढे चला मागच्या गाडीला आली होती बिचारी पोरगी इथं आली. तिला स्थळ बघायचं, बोलायचं, बसायचं, चांगल्या गोष्टी तिच्या थांब तिला दोन शब्द आणि बोलतो. तिला कुशाल तुम्ही धरून अरे घेतलं. तुम्हाला तिला बोलायचं बस थांबा. नाही आता बिलकुल पण तिचा हात बीत धरायचा नाही. तिला स्पर्श करायचा नाही. मी चालले आता तिला घेऊन. चल ग बाई चल आपल्या आपल्या घरी चल. काय पिसी नाही घेत मी काहीच नाही. मी काय होतो मी आलो असतो ना. नाही नाही मी चल ग बाई. मी तू मामाला घाबरू फोन नको, घाबरू नको मी आहे ना. मग आहे घाबरू नको ना तू. आहे मामाला फोन करतो का आम्ही तिघं येऊन राहिले मटण आणून वगैरे कोणत्या मामाला? माझ्या तुझ्या पप्पाला मटन. अहो तुम्ही आणायचं होतं. साली आली होती तर तुम्ही आणायचं ना. ये ग इकडे. बरं एक काम कर घाबरू नको तू जाय साली राहून दे माकडे तिला आहे ना मस्त बोकड्याची ताई चाल बाई आपल्या आपल्या घरी. तू घाबरू नको मी आहे तुझ्या पाठीशी. तिचं नाव घ्यायचं नाही. ती आली आहे ना मी काही जात नाही. तुम्ही जा पटक्यान आणि भाजीपाला आणा काहीतरी आणा. वा चाल ग. अरे गेले. ओ बाई ओ जा ना तुम्ही तुमच्याकडे डोक्यात फिरत पडला. पिशे आणतो ना मधून काय देतात ते मटणावाले? देता ते काय देतं वा. काळे कुत्रे काळे पिशे जर पाहिले तर कुत्रे माग लागत आहेत. दे ग बाई पिशवी असेल बघ. दे दे जाऊ दे. तेव्हा काय किती मटण जरा. किती मटण लागत तुला? तिला किती मटण लागतं म्हणजे? मग विचारा पाहिजे ना. काय नाही 4-5 खंड खाते फक्त. वा आणा लवकर वा. बर का 1 किलो मटण आणा आणि मस्त पैकी असं लसीत मटण आणा आणि खेकडी काना बघा आणि खेकडी आणा. पण मी आज घरात झोपणार का? तुमचं लयच उरायला. जाऊ नका ते मटणला. आणा ती पिसड इकडं. थांबा थांबा पळू राहिले आता. थांबा आणा इकडं. डोक्याची काही करा लावली. झोपणारे आणि उठणारे. चल ग बाई आपण भाकरी वगैरे करू. हा